आज 11 जून म्हणजे साने गुरुजी यांचा स्मृती दिवस। साने गुरुजी हे कोमल हृदयाचे होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांनी वेळोवेळी लोकांच्या हक्कांसाठी लढा दिलेला आहे, आपल्याला माहिती नसेल। 3 किस्से आज मी सांगणार आहे। सगळ्यात पहिलं म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी केलेलं आमरण उपोषण। मे 1947 म्हणजे भारत स्वतंत्र व्हायच्या काही महिन्याआधी त्यांनी केलेलं हे आंदोलन होतं। त्यांनी शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी उपोषण केलेलं आहे, आंदोलन केलेलं आहे। पण भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा टोल नाक्याच्या विरोधात आंदोलन केलं होतं ते म्हणजे साने गुरुजी यांनी 1938 साली टोल नाक्याच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं होतं, कारण की तेव्हा लाकडी चाक असणाऱ्या बैलगाडीवर टोल आकारला जायचा। लाकडी चाक असणारे लोक म्हणजे शेतकरी, म्हणजे शेतकऱ्यांवर हा टोल होता। हे अन्यायी आहे म्हणून त्यांनी उपोषण केलं होतं, आंदोलन केलं होतं। हे आंदोलन त्यांनी यशस्वी करून दाखवलं। आणि तिसरं म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी दिलेले योगदान। ते गांधीजींचे कट्टर अनुयायी होते, त्यांना 6 ते 7 वर्ष तुरुंगवास भोगावा लागलेला आहे। सत्याग्रहामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आपल्या सगळ्यांना माहिती असेल। आणि तरुणांनी स्वातंत्र्य